तर चला, श्री स्वामी समर्थ. सुरुवात तर माझ्या स्वामींच्या नावापासूनच होते. आज होळी आहे. होळीमध्ये काय बनवतात तुमच्याकडे नक्की कमेंटमध्ये सांगायचं. आमच्याकडे पण लाडवे वगैरे बनवले जातात खानदेशकडे, पण इकडे ते काही बनवायला पॉसिबल झालं नाही माझ्याकडनं. त्यासाठी मग मी खीर, पोळी, भजी वगैरे, पापड वगैरे असं फ्राय करून घेतलं. नंतर मग संध्याकाळचं गेली मग इथं होळीच्या ठिकाणी. होळीचा ब्लॉग आहे हा, थोडंसं एक दिवस लेट झालं, म्हणजे आज बरोबर योग्यवर आहे. मग होळीच्या ठिकाणी गेलो. मग होळीच्या ठिकाणी मग नंतर मग दुसऱ्या दिवशी मग सकाळी काय नाही, घरात होळी वगैरे कलर वगैरे लावले. नंतर म्हटलं चला थोडं शूट करून घ्यावं. नंतर मग होळी वगैरे करून आलो, कलर वगैरे खेळलं. मग दुपारच्या वेळेला म्हटलं चला फ्री आहे, तूप बनावं म्हटलं. तर मी 10 दिवसाची साय जमा करून ठेवली होती मी. तर तूप वगैरे म्हटलं बनवून घेऊ. 10 दिवसाची सायमध्ये लिगतं, म्हणजे अर्धा किलोच्या आसपास तूप लिगून जातं. त्यानंतर तूप पण लिगतं आणि खायला पण लिगतात मुलांना मस्त. बेरी खूप छान लागते खायला. त्याच्यामध्ये थोडंसं दूध, साखर वगैरे टाकून केली तर खूप छान लागते. तर माझा असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि देवाचं नाव घ्यायला विसरू नका. म्हणून देवाच्या नावाची म्हणजे ब्लॉगच्या एंडमध्ये पण मी श्री स्वामी समर्थ. हॅपी होली सगळ्यांना. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत मस्त का स्वस्त राहा. बाय बाय.